नागपुरात नितीन गडकरींचा उमेदवारी अर्ज दाखल. महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. गडकरींसोबत शिंदे, फडणवीस, बावनकुळे उपस्थित. रामटेक लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी भरला उमेदवारी अर्ज. मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस, बावनकुळे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित. हातकणंगले शिंदे गटाचे खासदार धैर्यशील मानेंचं नाव कापलं जाण्याची शक्यता. भाजपच्या शौमिका महाडिकांना संधी मिळण्याची शक्यता. कोल्हापुरात संजय मंडलिकांना शिंदेंचा हिरवा कंदील. वाशिम यवतमाळच्या गवळींच्या उमेदवारीसाठी समर्थक मुख्यमंत्र्यांना भेटणार. उमेदवारी दिली नाही तर वेगळा निर्णय घेऊ, समर्थकांचा इशारा. उद्धव ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौऱ्यांना शिर्डीतून उमेदवारी. महायुतीच्या सदाशिव लोखंडेंसमोर पुन्हा वाकचौऱ्यांचं आव्हान. भंडाऱ्यात भाजपचे जिल्हा महासचिव संजय कुंभलकरांची भाजपला सोडचिठ्ठी. बसपाच्या तिकिटावर लढणार. भंडारा गोंदियातून निवडणूक. मवियामध्ये पालघरच्या जागेसाठी शरद पवार गट आग्रही. ठाकरे गटाकडे उमेदवार नाही. पालघर जागा राष्ट्रवादीला द्या, राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका. आता पुन्हा हिरवा भगवा करू नका, लोकशाही मार्गाने लढू. एमआयएम उमेदवार जलील यांचा ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंना टोला. हातकणंगलेच्या उमेदवारीवरून सदाभाऊ खोत आक्रमक. आम्ही प्रस्थापितांचे ढोल वाजवण्यासाठी जन्माला आलो नाही. खोतांचा महायुतीला इशारा. उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर रंगला राजकीय गप्पांचा फड. महायुती, महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवारांची हजेरी. बीडच्या केजमध्ये पंकजा मुंडेंची गाडी मराठा समाजाच्या आंदोलकांनी अडवली. पंकजांसमोर आंदोलकांची घोषणाबाजी. निकृष्ट साड्या वाटल्यानं मेळघाटातील आदिवासी महिलांनी नवनीत राणांना घेरलं. पुढल्या वेळी चांगल्या साड्या देण्याचं राणांचं आश्वासन. ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाच्या संजय पाटलांना उमेदवारी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मात्र नाराजी. मुंबईतील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. पुण्याच्या हवेलीच्या आर्वी गावातील टॉपकॉट केमिकल कंपनीला भीषण आग. कर्मचारी वेळेस बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली. पुण्यात केमिकल ताडीचा भांडाफोड. 2300 किलो ताडीचे केमिकल्स पकडलं. केमिकल ताडीचा कारखाना उद्ध्वस्त.